नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? थिएटर बाहेरचे शोज हाऊसफुल्ल, प्रेक्षक झालेत खुळे. 11 वर्षांनी परत आलाय देऊळ बंदचा डंका. बॉक्स ऑफिसवर वाजतोय फक्त प्रवीण तरडेंचा डंका. मे 21ला रिलीज झालेली आणि पहिल्या 4 दिवसांतच 11 कोटींची कमाई करून या सिनेमाने एकदम कडक हवा केलीये. 3 तास 2 मिनिटांचा हा भन्नाट खेळ. चला बघूया कसा घातलाय भक्ती आणि वास्तवाचा मेळ. तुम्ही विचाराल, पहिल्या भागाशी याचं काय आहे कनेक्शन? मित्रांनो ऐका, ही कथा आहे नवी, वेगळंच आहे याचं डिरेक्शन. पहिल्यात सायन्स आणि देवाचा खेळ होता खास, पण यावेळी मांडलाय शेतकऱ्यांच्या आयुष्याचा त्रास. कर्जबाजारीपणा, दुष्काळ आणि डोळ्यातलं पाणी. स्नेहल तरडेंनी साकारलीये एका खंबीर शेतकरी माऊलीची कहाणी. ती थेट व्यवस्थेला आणि स्वामींनाच विचारतीये जाब. हाच आहे कथेचा हुक पॉइंट, जो देतो मनाला दाब. आणि हो, पहिल्या भागातला राघव शास्त्री म्हणजेच आपला गश्मीर महाजनी पण पुन्हा दिसतोय बरं का, ज्यामुळे कथेचा वाढतोय आणखीच टक्का. आता बोलूया पॉझिटिव्ह गोष्टींवर, ज्याने जिंकलंय मन. प्रवीण तरडेंचे डायलॉग्स ऐकून अंगावर येतंय शहारून. मोहन जोशी साहेब परत आलेत बनून स्वामी समर्थ. त्यांच्या नुसत्या एंट्रीनेच सिनेमाला मिळतो खरा अर्थ. स्नेहल तरडेंचा अभिनय वाटतो एकदमच खरा. महेश मांजरेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई आणि ओम भूतकर. तगड्या स्टारकास्टचा लागलाय थरा. प्रत्येक कॅरेक्टरने काम केलंय जीव ओतून भावा. असा हा भावनिक सिनेमा थिएटरमध्ये जाऊन नक्कीच बघायला हवा. पण थांबा, प्रत्येक नाण्याला असतात 2 बाजू. कुठे मूव्ही पडलीय हलकी, तेही आपण पाजू. 3 तास 2 मिनिटांची ही लांबलचक कथा काही प्रेक्षकांना वाटू शकते थोडीशी व्यथा. फर्स्ट हाफ तुम्हाला खुर्चीला ठेवतो खिळवून, पण सेकंड हाफमध्ये गाडी जाते थोडी रेंगाळून. काही सीन्स ताणलेत, काही डायलॉग्स वाटतात लाऊड. फक्त कॉमेडी शोधणाऱ्यांचा इथे उडेल बघा क्राऊड. कारण विषय आहे गंभीर, त्यामुळे हवाय थोडा धीर. अश्रू पुसायला सोबत ठेवा एखादा रुमाल माझे वीर. तर मग मंडळीत तिकीट काढायचं की नाही? माझं उत्तर आहे 100% यस, यात शंकाच नाही. श्रद्धा आणि वास्तवाचा हा भारी आहे मेळ. फॅमिलीसोबत जाऊन नक्की बघा हा 2.5-3 तासांचा खेळ. तर कसा वाटला हा थेट मूव्हीला धरून केलेला यमकातला रिव्ह्यू? मला कमेंट्समध्ये सांगा. सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनलची बेल वाजवा रंगा. कोणता डायलॉग आवडला ते कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोवर रजा घेतो तुमचा सखा. जय महाराष्ट्र.